शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत चाललं आहे, कारण या भागात मोठ्या प्रमाणात बाष्प आहे आणि त्यामुळे एकूणच मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. एकाच वेळेस उत्तर भारतात WD देखील सरकत असल्यामुळे या दोघांमध्ये जर ट्रप तयार झाली तर भारतामध्ये पावसाळी परिस्थिती जूनच्या सुरुवातीला तयार होऊ शकते असा अंदाज आहे. काल साधारण मान्सूनची फारशी प्रगती होऊ शकलेली नाही. 5 दिवस मान्सून एकाच जागी खिळलेला आहे. मान्सूनची पुढील प्रगती न होण्यास मुख्य कारण अरबी समुद्रात तयार झालेली वादळी प्रणाली हलक्या स्वरूपातली चक्राकार स्थिती ही विरुद्ध दिशेने सरकते आहे आणि त्यामुळे अवरोध निर्माण झाला आहे. पर्यायाने मान्सूनचे वारे पुढे सरकण्यात अटकाव आहे. मात्र आता अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे आज मान्सूनची प्रगती होऊ शकते. विदर्भ, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेश भागातील उष्णतेची लाट कायम आहे. अनेक भागामध्ये ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे. आज विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात, म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसासाठी अनुकूल परिस्थिती दाखवण्यात आली आहे. त्यासाठी येलो अलर्ट आहे. दक्षिणेत थोडं पावसाळी वातावरण तयार होईल आणि उत्तर पूर्व भागातही पावसाचं वातावरण भारताचे तयार होईल असा अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार गुजरात आणि महाराष्ट्राला 24 तारखेपासून उष्णतेच्या लाटेपासून थोडं उसंत मिळण्याची शक्यता आहे. मात्र इतर राज्यांमधील तीव्र उष्णतेची लाट आणि विदर्भातील उष्णतेची लाट कायम असण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेचा तीव्रता थोडीफार कमी जरी झाली तरी अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट 25 तारखेलाही कायम असणार आहे. मात्र 24-25 तारखेला महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव थोडा कमी होण्याची शक्यता आहे. 26 तारखेला देखील आपण तीच परिस्थिती बघतो. 27 तारखेला मात्र हे उष्णतेची लाट दक्षिणेकडून कमी होईल, मात्र उत्तरेत कायम राहण्याची शक्यता आहे. मध्य भारतात कायम राहण्याची शक्यता आहे. तीच परिस्थिती 28 तारखेलाही असणार आहे. म्हणजे 28 तारखेपर्यंत उत्तर भारत, मध्य भारत, पश्चिम भारताच्या बऱ्याच भागात उष्णतेची लाट कायम असणार आहे. गेल्या 48 तासात झालेल्या पावसाचं प्रमाण बघता महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद नाही, परंतु पुणे जिल्ह्यामध्ये काल पावसाची नोंद झाल्याची माहिती मिळते. तर आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये कर्नाटक, रायलसीमा, केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागात काल पावसाची नोंद झालेली आहे. ओरिसामध्ये थोडं पावसाची नोंद आहे आणि पश्चिम बंगाल, बिहारच्या आणि पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये पावसाची नोंद आहे. आज 23 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हलक्या स्वरूपामध्ये JFSने दिला आहे. उद्या मात्र हा प्रभाव असणार नाही. जवळपास 25लाही हा प्रभाव नाही. 26लाही तुरळक दक्षिण म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरीला थोडं वातावरण दाखवलं जातं. तेच कोकणामध्ये थोडं वातावरण 27लाही दाखवलं जातं. 28लाही तेच वातावरण आहे. 29ला मात्र एक वादळी प्रणाली तामिळनाडूच्या दिशेने सरकते आहे. यदा कदाचित यामुळे दक्षिण भारतात पाऊस वाढू शकतो आणि महाराष्ट्रातही त्याचा परिणाम 30 तारखेला होऊ शकतो. 30, 31 आणि 1 ते 1 जूनला महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण दाखवले आणि एक कमी दाबाचं क्षेत्र गोव्याच्या दरम्यान विकसित होईल असंही दाखवलेलं आहे. आणि या दरम्यान 26 तारखेपासून 1 जूनच्या दरम्यान केरळात मान्सून येऊन तो पुढे सरकण्यास देखील या वादळी प्रणालीचा उपयोग होईल. कोकण किनारपट्टीकडून उष्णतेची लाट जरी कमी झाली असली केरळ ते सुरत, मात्र मध्य भारतावर आणि उत्तर भारत, पश्चिम भारतात उष्णतेची लाट कायम आहे. ही उष्णतेची लाट घाटमाथ्याच्या दिशेने थोडी कमी होईल, परंतु विदर्भात तिचा प्रभाव कायम आहे. दक्षिण भारताच्या काही भागात कायम आहे.
30-31 तारखेपर्यंत ही उष्णतेची लाट विदर्भ मराठवाड्यात कायम असणार आहे. मात्र उष्णतेची लाट यावर्षी 1 जूनपर्यंत भारताच्या अनेक राज्यात सक्रिय राहील आणि यदा कदाचित मान्सून वेळेत सक्रिय झाला नाही तर भारताच्या त्या भागात उष्णतेची लाट कायम असणार आहे. ECMW मॉडेलचा काही अंशांनी काल अंदाज जुळलेला आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सांगली, कोल्हापूर, सोलापूरच्या भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. उद्या मात्र घाटमाथ्यावर नाशिकपासून कोल्हापूरपर्यंत पावसाळी ॲक्टिव्हिटीज राहतील. त्याचा प्रभाव थोडा कमी होण्याची शक्यता मात्र दाखवण्यात आलेली आहे. 25 तारखेला कोकणात पावसाळी ॲक्टिव्हिटीज असू शकतात किंवा मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं, ढगाळ वातावरण राहू शकतं. फार पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. 26 तारखेलाही महाराष्ट्रात बऱ्याच भागात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. 27 तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून स्थानिक वातावरण अपेक्षित आहे. 28 तारखेला तीच परिस्थिती आहे. त्यामुळे एकूणच फार पावसाळी वातावरण आपल्याला आता तयार होईल असं दिसत नाही. GFHने देखील केवळ दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात थोडं पावसाळी वातावरण 31 तारखेपर्यंत दाखवलं आहे. आपण या मॉडेलच्या माध्यमातून थोडा जर अंदाज घेतला तर आज 23 तारखेला किरकोळ पावसाची शक्यता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात दाखवलेली आहे. फार मोठं प्रभावी वातावरण दाखवलेलं नाही. बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रातील सिस्टम विशेष प्रभावी होत नसल्यामुळे वातावरणीय बदल फारसे नाही दाखवलेले. मात्र दोन्ही सिस्टम हळूहळू भारताच्या दिशेने मूव्ह करतील. अरबी समुद्रातील सिस्टम मात्र स्पष्टपणे विरुद्ध दिशेने तिचा कल आहे. एकूणच दिसते की पहिला आठवडा जूनचा भारताच्या बऱ्याच राज्यात पाऊस देईल आणि उष्णतेची लाट देखील कमी होईल. म्हणजे जून उजाडल्याशिवाय उष्णतेची लाट कमी होण्याचे संकेत नाहीत. आज 23 तारखेला कोकण किनारपट्टीला पावसाची शक्यता आहे. अगदी नाशिक जिल्ह्यापर्यंत, नाशिकसह अहिल्यानगर पश्चिम, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाण्याच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे. हे वातावरण आज दिवसभरात पुढे अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूरकडे देखील सरकण्याचा अंदाज आहे. परंतु जसं मॉडेल अंदाज दाखवत आहेत तसंच घडेल असं नाही. काही प्रमाणात ते वातावरण घडतंय. 24 तारखेला देखील नाशिक ते कोल्हापूर, सांगली या भागात वातावरणाची शक्यता आहे घाटमाथ्यावर. 25 तारखेला आपण बघतो स्थानिक वातावरणाचे बऱ्याच भागात 25 तारखेला वातावरण स्थानिक स्वरूपात तयार होईल. बऱ्याच भागात पाऊस होईल, परंतु मोठं वातावरण नाही. कुठली वादळी प्रणाली महाराष्ट्रावर येत नसल्यामुळे आपल्याला मोठ्या पावसाचं लगेचच वातावरण तयार होईल असं नाही. काही ठिकाणी ठिकठिकाणी छोटे छोटे पावसाचे घटना घडणार आहेत. घाटमाथ्यावर सातत्याने पावसाळी वातावरण आता तयार होतं आहे, कारण ही मान्सून आगमनाची वेळ आहे. थोडं लातूर, धाराशिव आणि पुणे, साताऱ्याच्या काही भागात 27 तारखेला पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, परंतु फार खास अशा प्रकारचं वातावरण आता बनताना दिसत नाही. 28 तारखेला आपण बघतो की थोडं कोल्हापूर, सातारा, सांगली भागात वातावरण बनतंय, परंतु अतिशय किरकोळ आहे. 5 तारखेनंतर वातावरण बदलेल. महाराष्ट्रासाठी पुन्हा घाटमाथ्यावर वातावरण तयार होईल. अजूनही तळकोकणात मान्सूनचे लक्षणं नाहीत. दरम्यानच्या काळात एखादी वादळी प्रणाली विकसित झाली आणि तिने जर या मान्सूनला पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला तरच हवामानात काहीतरी बदल होईल, अन्यथा शक्यता फार कमी आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळी.